तर रत्नागिरीकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या नवीन आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजे जुनच आपलं चॅनल आहे ज्याचं नाव आहे केरू व्लॉग. तर आज आपला पहिलाच मोटो व्लॉगिंगचा पहिला व्लॉग आपण शूट करत आहोत आणि आज आपण जाणार आहोत शिव धरणावरती. थोडंसं उबट वातावरण सुद्धा आहे कारण की कदाचित पाऊस येण्याची शक्यता दिसते आहे आणि खड्डा आलेला आहे आणि पहिलाच मोटो व्लॉग आहे. तुम्ही जर रत्नागिरीतले असाल आणि तुम्ही जर व्लॉग बघत असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय. आता हा बघत बसेल बघा बघतोय नाही बघितलं. जसं की लोक कोण जराशी रिॲक्शन घेऊया, कोण कशी रिॲक्शन देतात. त्याला वाटत असेल आपण आडत मोठा ब्लॉगर आहे. ब्लॉगर म्हणजे आपल्याकडे सबस्क्रायबर वगैरे तर बऱ्यापैकी आहेतच, पण कसं आपण रेग्युलर काय कॉन्टेंट टाकत नाही त्याच्यामुळे सगळी गडबड होते की व्ह्यूज येत आहेत त्याच्यानंतर. कारण की बऱ्यापैकी 1000-1200 सबस्क्रायबर वगैरे कंप्लीट करून झालेले आहेत आपले. पण प्रॉब्लेम असा होता की आपण रेग्युलर कॉन्टेंट टाकत नाही त्याच्यामुळे सगळंच गडबड होऊन जाते. म्हणून आता आपण घेतलेला आहे मस्तपैकी ॲक्शन कॅमेरा आणि आता आपण पोहोचलो आहोत नवनिर्माण शाळेच्या जवळच. केलं तर आम्हाला एक मोटिवेशन येतं मस्तपैकी व्हिडिओज करण्याचे. बघा तुमचे कॉलेज, तुम्ही कोणा कॉलेजमध्ये शिकत असाल ते कॉलेज बघून घ्या, नवनिर्माण शिक्षण संस्था. आपल्या दोन्ही गाड्या तिकडेच आहे. मित्रांनो आता मस्तपैकी बघू शकता 80% चार्जिंग आहे, 92% रेंज आहे. मस्तपैकी इलेक्ट्रिक गाडी घेऊन आपण चाललेलो आहोत डायरेक्ट शिव धरणावर. आणि बघूया आता काय काय आपण तिकडे जाऊन आपल्याला जर व्ह्यू कॅप्चर करायला मिळाला सनसेटचा, खूप चांगला व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो तिकडे. थोड्याच वेळात आता सनसेट सुद्धा होणार आहे. वाजलेले आहेत 5:35 आणि आता आपण डायरेक्ट आलेलो आहोत पाटीलवाडीत. म्हणजे पाटीलवाडीत तुम्हाला माहितीच असेल बरीचशी आमच्या नर्सिंग कॉलेजची, म्हणजे मी यश फाउंडेशन मध्ये नर्सिंग कंप्लीट केलं होतं. तर तिकडची सुद्धा बरीचशी मुलं इथे राहतात वगैरे, म्हणजे हॉस्टेल वगैरे त्यांचं आहे. आणि आता हा दादा आपल्याला बघणार कोणतरी ब्लॉगर ब्लॉगर काय माहिती असंच काहीतरी बोलत असेल का ते. आवाज कमी येतोय की नाही माहितच नाही, आपण डायरेक्ट बोलतोय नुसतं. आता बोलणार आहोत नक्की कशी व्हिडिओ होते ज्याच्यामध्ये हवेचा आवाज येतोय काय काही सुद्धा गोष्टी माहिती नसणार आहे. डिरेक्टली आता गेल्यावरती जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे इम्पोर्ट करू आपल्या त्याच्यामध्ये तेव्हा कळेल की बाबा चांगली व्हिडिओ आली आहे की नाही आली आहे. परंतु पहिलाच व्लॉग असल्यामुळे जरा तुम्ही सुद्धा समजून घ्या, थोडस मागे पुढे होऊ शकतं. परंतु बऱ्यापैकी बघा ऍक्सिडेंट, रिक्षा गेली खाली. पांढऱ्या कलरची रिक्षा कशासाठी असते काय माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल ना व्हाईट कलरची रिक्षाचं काय काम असतं, म्हणजे ती प्रायव्हेट रिक्षा असते ज्याच्यावरती काय तुम्ही धंदा वगैरे किंवा काय असं काय करू शकत नाही. असं काय असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, कारण की मी पण अशा 2-3 रिक्षा बघितल्या. नक्की त्यांचं काय काम असतं, कारण की व्हाईट कलरची रिक्षा आहे म्हणजे त्याच्या मागे काहीतरी आरटीओचा काय ना काहीतरी रूल असणारच. पाटीलवाडीवरून पुढे आलात ना, हा व्ह्यू बघा. असलं नवीन त्याने मस्त की ब्रिज बांधलाय आणि हा बघा जबरदस्त बाजूला अशी माड, हा साईडला नदी आणि मधून असा सुंदर असा रस्ता आणि ब्रिज. तर आपण डायरेक्ट इथून वरती गेल्यानंतर शिव धरणाकडे जाण्यासाठी राईट मारायचं आहे. तर मित्रांनो आता आपण फायनली त्या लोकेशनला पोहोचलो आहोत. आपल्याबरोबर तुम्ही सुद्धा आलेला, गाडी ते लावलेली आहे आणि समोरच बघा हे ते लोकेशन आहे मस्त की ब्रिज. पुढे पुढे दाखवू तुम्हाला आम्ही काय काय आहे. व्ह्यू वगैरे पूर्ण जबरदस्त. 2-3 पोरं पण आलेत. मला ह्याच्या झाडच वाटतं रे. जरासं असं करतो दिसणं चांगलं वाटतं जरासं. आणि हा येतो मस्त की सनसेट पॉइंट. सनसेट समोर होत आहे. आत्ता आपण बसलो आहोत मस्त वेगळी आणि आता आपण थोडेसे शॉर्ट्स वगैरे घेऊ. हा साईडने बाहेर मारला की काढत होतो, हा साईडने मारला ना की मस्त व्ह्यू येते. थोडंसं इकडून घ्याव्यात. तर मित्रांनो आता इथे आपण आपल्या ब्लॉगची एंड करत आहोत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पावसाचं वातावरण झालंय, 2-3 थेंब तरी पडलेत वरती बघू शकता. पूर्ण काळे ढग आणि आता हवा वगैरे पण सुटली थोडी. पूर्ण झाडं बिडं हलतायत आणि कदाचित आज आपण पहिल्याच ब्लॉग करतो आणि रत्नागिरीत पाऊस सुरू होणार आहे असं सिच्युएशन आता एकंदरीत आलेली आहे. हवा वगैरे भरपूर जास्त वाहते बघा, म्हणजे आता वाटतं पावसाची सुरुवात होणार आहे. आणि गरमीमधून त्रास आणि जबरदस्त
आलेला आहे पाऊस सुरुवात आणि आजच आपण ब्लॉग करत आहोत. एवढा आनंद होतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय. पहिलाच मोठा व्लॉग आहे. रत्नागिरीतील लोक जर बघत असतील तर किमान आपण जरा थोडंसं लाईक आणि शेअर केलं, सबस्क्राईब वगैरे केलं तर आपल्या मेलीला चॅनलला, म्हणजे आपण जास्त काय कॉन्टेंट टाकत नाहीत त्याच्यामुळे खूप जास्त व्ह्यूज कमी येत आहेत. आता आपण रेग्युलर व्लॉग टाकणार आहोत कारण की आपण घेतलेला आता चांगला कॅमेरा, चांगला म्हणजे ठीकठाक घेतलेला आहे ॲक्शन कॅमेरा, जेवढा काय मागतला वगैरे नाही, पण थोडंफार आपण चांगले कॉन्टेंट्स वगैरे नक्की देऊ. आणि जर व्हिडिओ आवडले नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.